नमस्कार मंडळी, मी प्रीती. फीलिंग मनातल्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एक आगळा-वेगळा आणि संवेदनशील विषय आणि तितकाच समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे आपल्या समाजात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला असतात. त्यांचं दैनंदिन जीवन कसं असतं, त्या आपला उदरनिर्वाह कसा करतात, त्यांना समाजात वावरण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात, त्या कशाप्रकारे संघर्ष करतात, तसंच त्यांचं रिलेशनशिप या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत समाजसेविका अलका गुंजनाळ मॅडम उपस्थित आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. तर मॅडमविषयी सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत बुधवार पेठेमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खूप उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांना समाजात ताठ मानेने वावरता यावं यासाठी त्या दिवसरात्र झटत असतात. तर त्यांच्याविषयी, त्या महिलांविषयी, त्यांना रोज येणाऱ्या संघर्षांविषयी त्या आपल्याला काही किस्से सांगणार आहेत. तर मॅडम, आपण मेन मुद्द्याकडे वळण्यापूर्वी तुमच्याविषयी आणि तुमच्या समाजकार्याविषयी थोडक्यात काय सांगाल? मी भारताची लेक, महाराष्ट्राची शान, पुण्याची आन. नमस्कार, मी अलका मल्लप्पा गुजनाळ, पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग खात्यात समूहसंघटिका ह्या पदावरती कार्यरत आहे. तसेच अलका फाउंडेशन ही संस्था मी सुरू केलेली आहे आणि त्या संस्थेचं सुद्धा कामकाज बघत आहे. त्याचबरोबर ज्या भागात मी काम करते, त्या भागात मी खूप वर्षापासून काम करत असल्याकारणाने सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा माझा परिचय समाजातल्या प्रत्येक लोकांशी आहे. आणि थोडक्यात ताई हा शब्द खूप जास्त प्रमाणात ओळखीचा हं, हं. आणि नावाजलेला शब्द आहे. त्यामुळे प्रत्येकजण अलकाताई म्हणून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांमध्ये त्या नावाची चर्चा असते. तर मी ज्या भागात राहते तो म्हणजे बुधवार पेठ आणि माझं पूर्ण बालपणच त्या भागात गेलेलं आहे आणि त्याच भागात मी लहानाची मोठी झालेली आहे. त्यामुळे बुधवार पेठ आणि बुधवार पेठेतला सर्वात अतिशय महत्त्वपूर्ण भाग म्हणजे म्हणजे भारतामध्ये आणि जागतिक हं. पातळीवरती अ, जी बुधवार पेठ येते, ज्या ठिकाणी देहविक्री व्यवसाय चालतो किंवा त्या देहविक्री व्यवसाय चालणाऱ्या भागाला रेड लाईट एरिया म्हटलं हो. जातं, रेड झोन म्हटलं जातं किंवा त्या भागामध्ये डेंजर झोनही म्हटलं जातं. अशा लालबत्ती विभागामध्ये मी काम करते हं. आणि बालपणच त्या भागात गेल्या कारणाने त्या ताईंचे प्रश्न खूप जवळून समजण्याची एक संधी मला मिळालेली होती आणि ताईंबरोबर काम करताना एक वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या गोष्टी आणि प्रत्येक क्षेत्रात ज्यावेळेस एखादी व्यक्ती काम करत असते, तर त्या कामाचे अ, प्रत्येक येणाऱ्या कामाचा एक अनुभव वेगळा असतो. तसाच मला माझ्या वस्तीमध्ये किंवा मी ज्या भागात राहते, लालबत्ती विभागात, त्या हं. भागामध्ये काम करताना मला येणारे अनुभव वेगळे आहेत. तिथल्या ताईंची जी मानसिकता असते, त्या मानसिकतेवरती काम करताना बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं बरोबर. आणि त्यांना समजून घेऊन काम उभं करणं, ही म्हणजे खूप चॅलेंजिंग गोष्ट असते. हं, हं. तरीसुद्धा मी त्या भागामध्ये काम करतेय आणि मला आनंद या गोष्टीचा आहे, की लोकं बाहेरून येऊन काम करतात. तर मी त्याच ठिकाणी राहणारी व्यक्ती आहे आणि मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे. हं, हं. त्यांचं प्रेम मला लहानपणात भेटलेलं आहे. तर मला आत्ता माझ्याकडनं जेवढं काही त्यांच्यासाठी काम करता येतंय, तेवढं मी त्या ताईंसाठी काम करते. आणि थोडंसं हटके विषय म्हणजे असा आहे, की त्या भागात त्या विषयावरती सर्रास लोकं काम करत नाही. हं, अशा ज्या बरोबर. बेवारस महिला असतात, की ज्यांचं अंतिम संस्कार करण्याचं काम मी त्या भागामध्ये करते. अच्छा. जर का त्या महिला विधवा म्हणजे जर त्या महिला मुस्लिम असतील, तर मुस्लिम पद्धतीने, हिंदू असतील, तर हिंदू पद्धतीने आपण त्या ताईंचा अंतिम संस्कार करण्याचं काम त्या भागात करते. आणि 108 ला कॉल करणं आणि 108 ला कॉल केल्यानंतर ताईचा जीव हं, वाचवण्यासाठी हं. प्रयत्न केला जातो. आज सकाळचंच उदाहरण आहे, की साधारणतः मला 5:45 वाजता एक कॉल आला होता, हं. की ती ताईच्या तोंडातनं रक्त पडतंय आणि तिला ॲडमिट करायचंय. तर ह्या संदर्भात ती जी महिला होती ती बुधवार पेठेत राहत नसली तरी दुसऱ्या हं. भागात तिचं वास्तव्य होतं. हां, हां.
तर त्या ठिकाणी मला जाणं शक्य नव्हतं. पण हम्म. त्या लोकांना हे माहिती होतं की मी त्या ताईंसाठी काम हा, हा. करते, त्या वस्तीसाठी काम करते. तर त्यांनी ज्यावेळेस मला कॉल केला तर त्यांना मी आवर्जून सांगितलं की बाबा जर का तिला रक्ताच्या उलट्या होत असतील तर ती सीरियस आहे हो. आणि तिला तुम्ही घरात ठेवण्यापेक्षा तुम्ही तिला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करा. 108ला कॉल बरोबर. करा. 108ची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी येईल आणि तिला झटपट हो. ॲडमिट केलं जाईल आणि तिच्यावरती उपचार होतील. औषध हम्म. उपचार सुरू होईल आणि जो दवाखान्याचा खर्च आहे तोही लागणार नाही तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुम्ही सोमवारी रिसर 86 सोशल डिपार्टमेंट आपलं 86 वॉर्ड क्रमांक आहे. त्या ठिकाणी जर का तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी आणखीन तुम्हाला मदत ह्या गोष्टीची मिळेल की तुम्हाला तुमचा विषय म्हणजे तिचं आजारपण काय आहे, तिला काय त्रास होतोय, तिला म्हणजे तिचं काय नेमकी ट्रीटमेंट चालू हम्म. होणार आहे किंवा कशा पद्धतीने तिला ट्रीट केलं जाणार आहे, ह्याविषयीची सुद्धा तुम्हाला सहकार्य 86 वॉर्डमधल्या सोशल डिपार्टमेंटमधनं नक्कीच मिळेल. ह्यासाठी आपण प्रयत्न करत असतो बरोबर. आणि सतत त्या भागामध्ये वेगवेगळे अनुभव येत असतात. हो, हो. आता एक 3 दिवसापूर्वी एक घटना अशी घडली होती, की 17 वर्षाची मुलगी हम्म. आई आहे, म्हणजे आई ह्या बिझनेसमध्ये होती, पण काही कारणांनी तिने हा व्यवसाय सोडला हम्म. आणि त्या मुलीने घर सोडलं आणि ती स्वतः 17 वर्षाची होती. म्हणजे प्रेमाचं वय तर त्या मुलीचं नव्हतं. नव्हतं. पण तरीसुद्धा ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली होती, तोही मुलगा 17 वर्षाचाच होता. आणि म्हणजे मला त्याविषयीची कल्पना पुन्हा रात्रीच मला कॉल हम्म, आलेला हम्म, होता, की अशी-अशी ताई आपली मुलगी घरातनं निघून गेलेली हम्म. आहे. आणि मुलाकडच्या पण आई-वडिलांना मी ओळखत होते आणि मुलीकडच्या पण आई-वडिलांना मी ओळखत होते. आणि नंतर ती मुलगी दुसऱ्या दिवशी भेटली. रीतसर आईच्या ताब्यात आपण ती मुलगी दिली. हम्म. पण हे करत असताना त्या मुलीला फक्त राग होता, की माझी आई माझ्यावरती रागवते, माझ्यावरती चिडते. आणि काय झालं, सगळ्या मुली सगळ्या गोष्टी करतात, तर मला पण माझा मित्र आहे, मी त्या मित्राशी बोलत असेल तर हम्म, माझ्या आईला काय अडचण आहे. हम्म, हम्म. आणि मी माझा अभ्यास करतीये आणि त्या मित्राला आयुष्यात कधी सोडणार नाही. हम्म, आता हम्म. हे आकर्षण आहे हो, बरोबर. आणि आपल्याला त्या वयोगटातल्या मुलींबरोबर एक मैत्रीच्याच नात्याने वागावं लागतं. बरोबर. कारण की त्या भागामध्ये जर का ती मुलगी लहानाची मोठी झाली असेल, तर त्या वातावरणाचा निश्चितच परिणाम परिणाम होतो मुलींवरती तिच्यावर. होत बरोबर. असतो. कारण की आपण जे अनुभवतो, आपलं जे बालपण असतं, त्या बालपणामध्ये आपण ज्या गोष्टी बघतो किंवा ज्या सर्रास आपल्याला जे वातावरणाचा एक इफेक्ट आपल्या मानसिकतेवरती होत असतो, तसंच त्या मुलीवरती सुद्धा झालेला होता. हम्म. त्यामुळे ती तिच्या लेव्हलला ती बरोबर होती. पण तिला प्रेम हे आंधळं आहे आणि प्रेम करण्याचं तिचं वय नव्हतं. हम्म. ती मॅच्युरिटी नव्हती आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचं होतं. बरोबर. म्हणजे आईचा उद्देश हाच होता, की आपली मुलगी चुकीच्या भोवऱ्यात अडकायला नाही पडायला बरोबर. पाहिजे. चुकीचं त्या मुलीबरोबर काही घडायला नाही हम्म. पाहिजे आणि ती एक चांगलं व्यक्तिमत्व शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती हम्म, उभं हम्म. राहणं, सक्षम होणं, ह्यासाठी तिची आईची जो अट्टास होता, मुलीची जी काळजी होती, जी सुरक्षितता ती आई करत होती, त्याच गोष्टीचा मुलीला मात्र राग आलता. आणि हे ते वय पण असं असतं की त्या वयात आकर्षण होतं.